सायमाय सकाळ मित्रांनो, आता वाजले सकाळचे 4. साडेचार वाजल्यात आणि सकाळचे काकड आरती चालू झाले. चला तुम्हाला दाखवतो. व्यर्थ करावी मी का आता चिंता, व्यर्थ करावी मी का आता चिंता, सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन साई हाता. व्यर्थ करावी मी का चिंता. सारी फिरून मी आलो, शिर्डीत तुझ्या परी दंगून. सायमाय सकाळ मित्रांनो, आता वाजल्यात सकाळचे 7. सकाळी 5 वाजता चालायला चालू केलेलं. काळोख होता म्हणून जास्त काही शूट यायला जमला नाही, पण जो घेतला आहे तो व्हिडिओमध्ये दाखवला आहे. का रात्रीचा आपला मुक्काम होता टागोरनगर विक्रोळी. आज दुपारचा मुक्काम आहे आपला लोढाधाम भिवंडी. बघू आता पुढे पुढे कसा ब्लॉग होते, तर त्याला भेटू मग पुढे. ओम साईराम. सायमाय सकाळ वाजल्या सकाळचे 9. नाश्त्याला थोडा पण नाही थांबलो कारण खूप लेट झाला होता. चालतोय कंटिन्यू, 4 तास झाले. तर मित्रांनो, आता आम्ही सगळे इथे आराम करतो. तुम्ही पाहू शकता, हे बघा सगळे दमलेले आहेत, सगळ्यांच्या डोळ्यावरती झोप आहे म्हणून इथे थोडा वेळ बसलेले आहेत, आराम करतात. तर आता इकडनं 4 किलोमीटरचं अंतर आहे, तिथे आमचा मुक्काम आहे. तर आम्ही इथे एकमेकांची मॉलिश करतोय. आदू माझ्या पायाची मॉलिश करतोय आणि मी त्याच्या पायाची मॉलिश करतोय. तर असं एकमेकांना आपण सहकार्य केलं ना तर कसं बरं वाटतं ना, जरा चालायला पण मजा येते. आदू आदू हाय कर, हाय. हां, आणि हा राज खडका भावकी दरवर्षी पालखीला असतो आमच्या. काय पाहिजे? दरवर्षी होतो, तू गेल्या वर्षी नव्हता. हा, तर गेल्या वर्षी माझा जॉबचा प्रॉब्लेम होती. हा, तू बोललास बस झालं. तर गेल्या वर्षी जॉबचा प्रॉब्लेम होता म्हणून मी आलो नाही. आणि मी कुठला तू जेव्हा जेव्हा या पालखीतून चालतो ना तेव्हा जेव्हा मी ब्लॉग करतो. तर यावर्षी मी करत नाही कारण की माझ्याकडे फोन नाही आहे. आता हे पोरं मला फोन गिफ्ट करतील तेव्हा मी व्हिडिओ काढेन.
पण हा चॅनल माझ्या भावाचा आहे, साहिलचा आहे. तर ह्या चॅनलला खूप खूप सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा. आणि जेवढे पण आपले साई पालखीवाले आहेत, आपले दिंडीवाले आहेत, जे पण बघतात या चॅनलवरती आमची व्हिडिओ, प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे नाही, हॉल्ट फक्त 2 किलोमीटरवर आहे आणि सगळे परत एकदा आराम करायला बसलेत. वाजल्या दुपारच्या 12च्या हॉल्टला पोहोचलोय. आणि अमित बिशी वर्ल्ड आयकॉनिक बॅग तुम्ही बघू शकता. कसं आहे माहिती आहे काय, मी तुम्हाला सोपं सांगतो. हे लोकांनी आणलं सुटकेस, बरोबर. या लोकांनी आणलं सुटकेस, हे झोपतात आणि झोपल्यानंतर उठताना ना यांना पॅकिंगला वेळ लागतो. हा. आपल्याला कसं एक चादर लागली झाट पाट पटापट. यांना काय माहिती यांना? आणि आहे गे यांनी तुझ्या बॅगेची वांदे लावले, तू काय करणार यांच्या बॅगेचं? काय नाही, यांची बॅग मी लटकवणार आणि शिर्डीपर्यंत नेणार. फाडली नाही तुम्ही, फाडली. ऑक्सिजन नको बॅगेची, ऑक्सिजन पाहिजे. आजीची बॅग आणली, याच्या आजोबांची बॅग आणली. त्या आजोबा या बॅगेतून दळण न्यायचे, दळण मी घेऊन आलो. आणि असं वाटतंय आलंय कुठे? हा, गोव्याला. गोव्याला आलंय. पण हा माहित ना शिर्डी चालतोय रुबाब एअरपोर्ट वाली, पण आलंय कुठे? शिर्डीला. पालखी निघायला अजून 1 तास आहे. सगळेजण आराम करतो, तुम्ही पाहू शकता. आपण पण थोडा आराम करूया. भेटू दुपारच्या मुक्कामाला. दिवस दुसरे सत्र फ्रेश वगैरे होऊन अंघोळ वगैरे करून घेऊन आता निघालो आहे. आता लोडाधामपासून सँग्रीला रिसॉर्ट मुक्काम आहे आमच्या रात्रीचा. सँग्रीला रिसॉर्ट भिवंडी. तर चला मग पुढे भेटू. व्यर्थ करावी मी का चिंता. तर मित्रांनो, आम्ही आता निघालो दुपारच्या मुक्कामावरनं आणि आमचा पहिला स्पॉट आहे इथे. हा हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही बसलेलो आहे. आणि बाबांची कृपा बघा, आम्ही हॉटेलमध्ये बसलो, काहीच मागवलं नव्हतं. पण मागून एक आमचे सायरामवाले आले काका. ते बोलले तुम्ही सायराम थंडा पिणार काय? आणि त्यांना थंडा भेटला होता तिथे, तो मागच्या रस्त्यावर भेटला होता. म्हणजे ॲक्च्युली काय आलं, गाडीचं क्रेट पलटी झालं होतं आणि थंडा जे होते ना 2-3 ते त्यांनी बॉटल घेऊन आले थंडाचे. ते आम्हाला भेटतात आणि एन्जॉय करतो, आम्ही पितोय. आणि हा बघा फुकट थंड पिणार की नाही? बंद आहे सगळं बंद. मोठेपणा तुझा कमी करा प्लीज, मला नाही आवडत आहे. ठीक आहे सॉरी. आणि हा बघा, हा थंडा तुम्ही पाहू शकता. हा थंड आहे, ट्रकमधनं क्रेट पडला आणि आता आम्ही तो थंडा पिणार आहे. सॉरी, हा आहे काय? मग हा पडला नव्हता थंडा, आईने ना तिकडनं गायब केला. बघा हे बघा, फुकट भेटलं. ज्याचा चॅनल आहे तो बघा कसा पितोय. आता वाजल्या संध्याकाळचे 6. आता कुठे येऊन नाश्त्याच्या हॉलला पोचलोय. सगळे नाश्ता करताना आज नाश्त्याला आहे मिसळ पाव. हा तांबा, हा माझा मित्र आहे. आज आम्हाला मॅगडीमध्ये बर्गर देणार आहे सगळ्यांना उत्सुकता याचीच आहे की हा कधी किती देतोय. जस्ट नाश्ता केला आणि विचार केला की मॅकडॉनल्ड्सला बसावं. हा इकडे आमचा नाश्त्याचा स्पॉट आणि हा 50 मीटरवर इथे मॅकडॉनल्ड्सचा. 2 मिनिटात फडशा पडला सगळ्या गोष्टीचा. काहीच नाही ठेवलंय. आमचा मित्र रितेश मावरेने आम्हाला प्रॉमिस केलेलं की मॅगडीमध्ये बर्गर देणार. तर भावाने आम्हाला दिलाय, त्याबद्दल त्याचे सततचे आभार. सगळ्यांनी आपापल्या पैशाचं घेतलंय. ही लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज आहे. साई 100 दिले की नाही?
मी माझे 200 प्यालो. तरी पण याचा रुबाब काय खाली होत नाही. माझा रुबाब तर आहे, ह्याचा रुबाब तर तुम्ही पाहू शकता. मी 1 रुपया पण आणलेला नाही. आणि पहिला वर्ष म्हणजे हा बघा, हा माणूस सापडलेला आम्हाला. त्याचा आम्ही शोध लावतोय. पण हा नेपाळी कुठे हरवलाय त्याचं बिल बघा, हे बिल बघा त्याचं. वाजल्यात रात्रीचे 9:30 आणि हॉल्ट आहे फक्त 1 किलोमीटर आणि आम्ही इथे रेस्ट करायला बसलो आहे. सगळ्यांच्या टांगा वरती झाल्या तिथे. वाजल्यात रात्रीचे 10:30 आणि आम्ही आत्ता रात्रीच्या मुक्कामावर पोहोचलो आहे. हा आहे आपला 2026चा रथ आणि इथे खाली जेवायला लाईन आहे. आजचा मुक्काम शँग्रीला रिसॉर्ट अँड वॉटर पार्क. वरती जाऊन आपण भजन बघू आणि मग जेवायला जाऊ. हे भाई विक्रोळी शाखा. आराम करते. तर मित्रांनो आत्ताच भजन संपलेलं आहे, आमचं जेवण पण झालेलं आहे. तर आता रात्रीच्या वाजल्यात 12. तर आता सगळे झोपायला चालले आहेत, म्हणजे ऑलमोस्ट झोपलेले आहेत. आता आम्ही पण झोपतोय कारण की आम्हाला आरामची गरज आहे. सकाळी 5 वाजता पालखी आमची निघणार आहे. तर आता माझ्यासोबत साहिल आणि हे माझे पार्टनर, स्लीपिंग पार्टनर. तर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या दिवशी. तोपर्यंत शुभरात्री.